आजच्या निकालाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला। वंचित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। प्रभाग क्रमांक 24 मध्ये चुकीचा निकाल लागल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघतोय। दगडफेक या ठिकाणी झाल्याचं कळतंय। भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। मुकुंदवाडी परिसरामध्ये हा सगळा जमाव जमलेला होता, ज्याची दृश्य आपण बघतोय। प्रभाग क्रमांक 24 मध्ये निकाल चुकीचा लागला असा आरोप करण्यात आला आणि त्याच्यावरून दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। वंचित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य बघतोय आपण। प्रतिनिधी विजय चिडे आपल्याला आणखी तपशील देतील। विजय, विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? जो सध्या तिथे राडा झालेला आहे असं समजतंय, दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले आहेत, काय नेमकं तिथे घडलेलं होतं आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि भाजपचे काही उमेदवार पक्ष होते, त्यांच्यामध्ये जो आहे तो राडा जो आहे तो निर्माण झाला होता। जी मतदान पेटी आहे, ईव्हीएम मशीन आहे, तिच्यात बदल करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येतो आणि त्यानंतर दुपारपासून हा वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यामधील जो आहे तो राडा सुरू होता। मात्र त्यानंतर राड्याचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणात चांगल्याचं पाहायला मिळत होतं आणि मुकुंदवाडी परिसरात मी या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र या परिसरामध्ये तत्पूर्वी भाजपच्या आमदारांच्या घरावर देखील मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये असणारे जे अवैध धंदे आहेत ते देखील बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येते, कारण त्यांना पाठिंबा हा भाजपकडून दिला जात असल्याचा देखील आरोप या ठिकाणी केला जात आहे। आणि त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते वंचित बहुजन आघाडी यांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी एकवटल्याचे पाहायला मिळत आहे आणि मोठा राडा जो आहे तो देखील या ठिकाणी झाला होता। त्यामुळे आता पोलिसांनी देखील या ठिकाणी आहे घटनास्थळी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लावलेला आहे, कुठला अनुचित प्रकार घडू नये या प्रकारासाठी पोलिसांनी बंदोबस्त देखील या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी काही भागामध्ये दगडफेक देखील झाली होती। त्यामुळे आता हे दंगलीचं स्वरूप होऊ नये यासाठी देखील आता या ठिकाणी सतर्कता बाळगली जात आहे। स्वतःचे उमेदवार होते आशिष गायकवाड यांनी देखील आता या नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आता बुद्धविहार या ठिकाणी संपूर्ण नागरिकांची बैठक जी आहे ती सुरू आहे, म्हणजे अर्थात सभा जी चालू आहे आणि नेमकी आपला परवा झाला आपण स्वीकारू असं देखील आता त्यांनी म्हणलेलं आहे। आणि त्यामुळे आता या ठिकाणी जे आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण मुकुंदवाडी परिसरातील त्यांच्या वार्डामधील जे मतदार आहेत ते देखील त्यांच्या पाठीशी या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आणि आपण या ठिकाणी असणाऱ्या काही नागरिकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। नेमकी काय सांगाल, कशामुळे या ठिकाणी आलेलं? चिंता जाहीर केला की 40 सिलेंडर आले, चिंता जाहीर केलं नंतर कसं काय भाजपचं